नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा बाजार समितीच्या संचालक मंडळ वर्तुळात रंगली आहे. त्याला सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी बुधवारी दिनांक 15 जुलै रोजी चाकण येथे झालेल्या कार्यक्रमात लवकरच सर्वांना पदाची संधी देणार असे वक्तव्य करून दुजोरा दिलाय. त्यांचा राजीनामा झाल्यानंतर पुढचा सभापती कोण याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने माजी उपसभापती संचालक अशोक राक्षे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार बाबाजी काळे यांचे भाचे आणि संचालक अनुराग जैद यांचे नाव देखील इच्छुकांच्या चर्चेच्या यादीत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्याचे संचालक मंडळ सन 2023 मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी आमदार असलेल्या दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 पैकी 11 संचालक निवडून आले होते. कैलास लिंभोरे हे सभापती आणि विठ्ठल वनघरे उपसभापती झाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र इथे मोहिते गटाचे राजकीय वारे फिरले आणि 4 संचालक विरोधकांना मिळाले. विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी केले आणि पुढे ते सभापतीही झाले. विरोधी गटातील मूळ आणि दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून आलेल्या पैकी काहींना सभापती, काहींना उपसभापती पदावर संधी देण्याचे त्यावेळी ठरले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यात ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती संचालक मंडळाच्या प्रयत्नाला चांगलेच यश मिळाले. शिवसेना उभाटा गटाचे बाबाजी काळे आमदार झाले. पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकही पार पडली. सभापती ॲडव्होकेट शिंदे पाटील जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यांनाही आमदार बाबाजी काळे यांच्यासह सर्वांची मदत झाली. 5 जिल्हा परिषद सदस्यांसह पक्ष आणि गटाला पंचायत समितीच्या सभागृहात बहुमत मिळाले. असे असले तरी बाजार समितीच्या सभापती पदाची खंत इच्छुकांना होती. आता संधी मिळणार असली तरी उशीर झाला असून पुढे किती संचालकांच्या गळ्यात ही माळ पडणार याबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी बाजार समितीचे सभापतीपद घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे आणि फायद्याचे निर्णय घेतले. त्यात चाकण येथील आवारात 3,50,00,000 रुपये खर्च करून भव्य शेड उभारण्यात आला, ज्यामुळे येथे विक्रीसाठी येणारा कांदा, बटाटा तसेच इतर भाजीपाला ऊन पावसात सुरक्षित राहणार आहे. चाकण आणि राजगुरुनगर येथे अल्पदरात शेतकरी भोजन थाळी योजना सुरू केली. त्याला तालुका आणि तालुक्याबाहेरून येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, आडते यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यापूर्वी केवळ चाकण बाजार आवारात कांदा, बटाटा लिलाव करण्यात येत होता. गत वर्षी राजगुरुनगर येथे कांदा, बटाटा खरेदी विक्री सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीनंतर तात्काळ SMS येऊ लागले. ऑनलाईन व्यवहार, त्याचबरोबर जगातील बाजार माहिती मिळावी यासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली. चाकण येथे बैल बाजार, शेळी बाजार व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. सगळ्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात आले. चाकण बाजार आवारात अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले. याशिवाय संचालक मंडळ शेतकरी यांना भाजीपाला खरेदी विक्री, व्यवस्थापन, शेतीपूरक व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरे, शिबिरे आयोजित करण्यात आली. याशिवाय लग्न, वाढदिवस, दशक्रिया अशा सुखदुःखाच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी जनतेत मिसळणारे आणि तेवढ्याच प्रतिसाद मिळवणारे सभापती म्हणून ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील लोकप्रिय ठरले. आपत्कालीन परिस्थितीत किंवा प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न, पाठपुरावा केलाय.